तर दिल्लीतल्या स्फोटानंतर देशभरातील विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवरती सुरक्षा वाढवण्यात आली आहे। रेल्वे स्थानकावरती तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे। विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवरती प्रवाशांची अतिरिक्त सुरक्षा तपासणी केली जाते। तसंच दिल्लीमध्ये येणाऱ्या गाड्यांची ही विशेष तपासणी होतीये। श्वान पथकं स्थानकांची तपासणी करतात। प्रत्येक संशयास्पद व्यक्तीची देखील आता चौकशी केली जाते। विमान कंपन्यांनी सुरक्षा तपासणी संदर्भात सूचना प्रसिद्ध केलेल्या आहेत। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने सध्या वेगवेगळ्या ठिकाणी डॉग स्क्वॉड हे तैनात करण्यात आलेले आहेत। तपासण्या होत आहेत। दिल्लीमध्ये स्फोट झालाय, मात्र महाराष्ट्रात हाय अलर्ट देण्यात आलाय। दिल्लीतील स्फोटानंतर देशासह महाराष्ट्रात सुद्धा हाय अलर्ट देण्यात आलाय। राज्यातील धार्मिक स्थळांसह रेल्वे स्टेशन्स तसंच विमानतळांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। पोलिसांकडून रेल्वे परिसरात तसंच मंदिर परिसरामध्ये कसून चौकशी होतीये। विमानतळांवरती सुद्धा चौकशी होतीये। पुणे, शिर्डी, बुलढाणा, जळगाव यासह अन्य शहरांमध्ये सुद्धा पोलीस सध्या अलर्ट मोडवर आहेत। तर सध्या आपण बघतोय ही सर्वच ठिकाणी जोरदार अशा पद्धतीने तपासणी होतीये। येणाऱ्या प्रत्येक गाड्यांची, प्रत्येक सामानाची कसून चौकशी केली जाते। तर दिल्लीतल्या स्फोटानंतर राज्यामध्ये अलर्ट देण्यात आलेला आहे। कोकण किनारपट्टीजवळ पोलिसांकडून हा अलर्ट देण्यात आलाय। कोकणातल्या 525 लँडिंग पॉइंटवरती सुरक्षा अधिक कडक केली गेली आहे। तर पोलीस आणि तटरक्षक दलाकडून सुद्धा सागरी गस्त वाढवण्यात आली आहे। या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। दिल्लीत झालेल्या कार स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत आणि त्याचप्रमाणे आपण पाहायला गेलं तर संपूर्ण किनारपट्टी जी आहे ती पूर्णतः अलर्ट मोडवर असलेली पाहायला मिळते आणि सुरक्षा यंत्रणा देखील ठिकठिकाणी कसून चौकशी करतात। म्हणजे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर जवळपास 500हून अधिक लँडिंग पॉइंट आहेत आणि या ठिकाणी कडक तपासणी करण्यात येते। बॉम्बशोध पथक असेल, त्याचप्रमाणे डॉग स्क्वॉड असेल, हे सर्व पथक जे आहे ते विशेषतः किनारपट्टी भागात गस्त घालत असताना आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतल्या मिरकरवाडा जेटी परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणची स्थिती पाहतोय। येणाऱ्या जाणाऱ्या बोटींची देखील चौकशी जी आहे ती या ठिकाणी बॉम्ब स्क्वॉडच्या द्वारे केली जाते। त्याचप्रमाणे आपण जर पाहायला गेलो तर स्वतः पोलीस निरीक्षक देखील या ठिकाणी असलेले पाहायला मिळतात। आपल्यासोबत आहेत पोलीस निरीक्षक पाटील साहेब। सर, काय नेमकं सांगाल, सकाळपासून कशा पद्धतीने नेमके हे सुरू आहे चौकशी? सकाळपासून किंबहुना काल रात्रीपासूनच जसं दिल्लीची घटना घडलेली आहे त्या पार्श्वभूमीवरच अतिदक्षतेचा इशारा संपूर्ण कोकणपट्टीला देण्यात आलेला आहे। आणखी वरिष्ठांच्या आदेशानुसार जे संवेदनशील लँडिंग पॉईंट आहेत, बंदरं आहेत, त्याचं घातपात विरोधी चेकिंग सध्या चालू आहे। सकाळपासून कुठे कुठे नेमकी चेकिंग करण्यात आली किंवा या बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वॉडद्वारे? सकाळपासून अर्ली इन द मॉर्निंग जवळपास भाटे बीच प्लस भाटे ब्रिज याच्या खालची तपासणी आपण करून घेतलेली आहे। निश्चितच जर आपण पाहायला गेलो तर दिल्लीच्या घटनेनंतर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत आणि विशेषतः किनारपट्टी भागात कसून चौकशी केली जाते। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।